आता नोटांवर महात्मा गांधीऐवजी त्यांचे चित्र लावण्यात येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. भारतीय नोटांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यावर महात्मा गांधींचा फोटो छापलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर बघितले तर सेंट्रल बँकेच्या निर्णयानंतर महात्मा गांधीचा फोटो छापण्यात आला होता. त्यानंतर भारतीय चलनात आतापर्यंत फक्त महात्मा गांधींचा फोटो छापला जातो. आता एक बातमी व्हायरल होत आहे की नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवल्यानंतर आता त्यावर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो लावला जाणार आहे का? याला आरबीआयनेही स्पष्ट केले आहे. जाणून घेऊया संपूर्ण माहिती. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय रुपयावर महात्मा गांधींचे चित्रे छापले जात आहे. यात आता कोणताही गोंधळ नाही. याशिवाय रिझर्व्ह बँकेने दावा फेटाळला, ज्यामध्ये भारतीय नोटांवर महात्मा गांधीऐवजी रवींद्रनाथ आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे वॉटरमार्क चित्र असतील असे सांगितले जात आहे. आरबीआयच्या निवेदनात असे म्हटले आहे की असा कोणताही प्रस्ताव नाही, ही केवळ अफवा आहे. भारतीय ध्वजावरील गांधींचा फोटो हा भारतीय ध्वजाचा एकमेव प्रतिमा किंवा ट्रेडमार्क नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की हा संशयित फोटो नसून गांधीजींचा हलता फिरता फोटो आहे किंवा गांधीजींचा चेहरा जतन केलेला फोटो म्हणून फोटोत जोडला आहे. 1, 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटांवर सर्वप्रथम महात्मा गांधींचे चित्र छापण्यात आले होते. त्यापैकी गांधी सेवाग्राममध्ये बसलेले दिसतात. 1 रुपयाच्या नोटेमध्ये गांधीजींचा चेहराही नाण्यामध्ये दाखवण्यात आला होता, पण तो संशयित नव्हता. यानंतर ऑक्टोबर 1987 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने 500ची नोट जारी केली, ज्यामध्ये महात्मा गांधींचा हसतमुख फोटो समाविष्ट होता. या नोटेवर लॉयन कॅपिटल आणि अशोक स्तंभावर वॉटरमार्क देखील होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार महात्मा गांधींचे चित्र असलेल्या नोटा 1996 साली चलनात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या आहेत. तथापि 1996 पूर्वी 1987 मध्ये महात्मा गांधींचा फोटो वॉटरमार्क म्हणून वापरला जात होता, जो नोटेच्या उलट बाजूस दिसत होता. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.